धुळे शहरासह जिल्ह्याभरात काल सायंकाळी झालेल्या मुसळधार वाऱ्यासह गारपिटाचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। सर्वाधिक फटका हा साक्री तालुक्यात झाला असून या ठिकाणी काढणीला आलेला मका असेल, गहू असेल यासह हरभरा या पिकाचं सर्वाधिक नुकसान या ठिकाणी झालं आहे। तर दुसरीकडे पाहता धुळे तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात या वादळी वाऱ्याचा फटका हा मका पिकाला बसलाय। एकंदरीत काढण्यात आलेला मका पीक आणि गहू यासह हरभरा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आधीच धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याला आणि गव्हाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसानीमुळे आता शेतकऱ्यांना देखील आता या नुकसानीचे पंचनामे करून लवकर तातडीने आर्थिक मदत मिळेल का अशी आशा लागून आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे गहू असेल, हरभरा असेल, मका असेल यांना भाव दिला जात नाही, त्यामुळे ते नाराज आहे आणि आता पाणी लागल्यामुळे ह्या पिकांना तरी आता भाव मिळेल का अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली। एकंदरीत पाहायला गेलं तर शासनाने तात्काळ आता या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी एवढीच माफक अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।